नमस्ते, जय सद्गुरू. वेलकम बॅक टू डे 11 ऑफ 30 डेज ऑफ लाईफ. आज सकाळी उठले आणि छवीसोबत सकाळी एकदम मस्त झाली. ती पण लवकर उठते रोज आणि हे लहान पोरं अशीच असतात. काही काम नसले तरी लवकरच उठतात. सो ती 6 वगैरेलाच उठते. नंतर तिच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि नंतर मग नाश्ता वगैरे करून घेतला. कारण आज मला कॉलेजला जायचं होतं दुपारी. सो नाश्ता वगैरे करून घेतला आणि नंतर मम्मी छवीसोबत गप्पा मारत होती. ती पण मस्त खेळत होती. आणि देन थोड्या वेळाने श्रावणी स्कूलला जाण्यासाठी रेडी होती. दीदीची मैत्रीण येते. सो ती तिच्यासाठी थांबले होते आणि नंतर मग त्या दोघी पण स्कूलला जायला निघाल्या. आणि आता बघा कशी शायनिंग मारेल. मग नंतर ती स्कूलला गेली आणि नंतर छवीला आम्ही मस्त टपामध्ये बसवलं होतं अंघोळीसाठी. अँड देन नंतर मग मी थोडासा स्टडी होता तो करून घेतला. कारण स्टडी इज इम्पॉर्टंट. देन मग बघता बघताना खूप पाऊस पडत होता, भयानक पाऊस. देन मी जेवण वगैरे स्वीट केक खाऊन घेतला आणि नंतर कॉलेजला आले. आणि आज फक्त लेक्चर एकच होतं. सो तो अटेंड वगैरे करायला बसायचंच होतं. सो लेक्चर अटेंड करायला बसलो. लेक्चर अटेंड वगैरे केला आणि देन प्रॅक्टिकल होती. सो प्रॅक्टिकलसाठी खाली गेलो आणि प्रॅक्टिकलमध्ये ही बघा कशी बघते फोनवर. नंतर प्रॅक्टिकल वगैरे सुरू केले. थोड्या वेळात प्रॅक्टिकल आवरून घरी जायला सगळे निघालो. लॅब पूर्ण खाली झाली आणि बाहेर आलो तर खूप भयानक पाऊस होता. खरंच खूप भयानक पाऊस पडत होता आणि आमच्या लॅबला पण लॉक लावला होता. सो आम्ही बाहेरच थांबलो होतो. देन पाऊस थोडा कमी झाला आणि मग आम्ही निघालो घरी जायला. अँड देन घरी आल्यावर मस्त चॉकलेट केक वगैरे खाऊन घेतला. अँड देन बघता बघता परत पाऊस सुरू झाला. खूप पाऊस होता आणि नंतर मम्मी आणि काकी गप्पा मारत होत्या. नंतर मग मी पूजा वगैरे करून घेतली, नाश्ता करून घेतला आणि उद्या स्पेशल काहीतरी आहे. सो त्यासाठी लसूण वगैरे आधीच सोलून घेतला, कारण उद्या गडबड नको म्हणून. आणि बघता बघता रात्री लाईट गेली होती. खूप वेळ गेली होती. सो तिचीच वाट बघत होतो कधी येईल. पण ती काय लवकर आली नाही. आणि नंतर लाईट आल्यावर जेवण वगैरे घेतलं आणि छवी बघा पप्पा बाबांसोबत कशी मस्त एन्जॉय करते. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.